कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या भेटीनंतर आता निलेश लंके यांच्यावर टीका होऊ लागलेले आहे. आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत. काय सांगा तुम्ही काल पुण्यामध्ये कुख्यात गुंड गजा मारणे यांची भेट घेतलेली आहे, त्यानंतर आता टीकेची झोड उठायला सुरुवात झाली आहे. शेवट काल जो प्रकार घडला, मी माझे दिल्लीचे काम करून एअरपोर्टला आलो. त्यानंतर आमचे एक पवार नावाचे सहकारी होते, त्यांचं कॅन्सरच्या आजाराने त्यांचं निधन झालं. त्यांना मी भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलो. ती सांत्वनपर भेट झाल्यानंतर आमचा प्रवीण धनवे म्हणून आमचा एक राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे त्या भागातला, त्याच्या घरी आम्ही भेट घेऊन यावेळेस चाललो होतो. तर त्या मारण्यांच्या घरासमोरून आम्ही जात असताना आम्हाला 4-6 लोकांनी थांबवलं. की थांबवल्यानंतर हात केल्यानंतर आम्ही थांबलो. त्यांनी चहा प्यायला चला. आम्हाला तोपर्यंत कोणाची काय पार्श्वभूमी मला तरी माहीत नव्हती. चहा प्यालो, माझा सत्कार केला. नंतर मला 1 तास 2 तासांनी संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी कळाली. म्हणजे तो ॲक्सिडेंट होता, कळत न कळत ती चूक झाली. दुसरीकडे अजित पवार गट असेल किंवा मिटकरी असेल जोरदार टीका करू लागले, आक्रमक झाले. टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं. आपलं जे आहे ते तुमच्या मीडियासमोर मांडलं ना. आता ते बोलले म्हणून आम्ही बोलायचं का? जे माझ्या बाबतीत जे घडलं ते तुमच्या समोर मांडलं, हे महत्वाचं आहे ना. पण कुठेतरी लोकसभेत त्यांची मदत झाली असं मिटकरी म्हणताय. मला जर त्या माणसाची ओळखच नाही तर लोकसभेची मदतीची काय हे? माझ्या अख्ख्या मतदारसंघात एक गुंड प्रवृत्तीचा माणूस माझ्या निवडणुकीत नव्हता. मी त्या गोष्टीला विरोध करणारा माणूस आहे. तर नक्कीच आपण बघतो की चूक झाली, त्याला आता काय करणार. अचानकपणे ही घटना घडलेली आहे, ऍक्सिडेंटली ही घटना घडलेली आहे असं जे आहे ते आमदार खासदार निलेश लंके यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे क्रमांक कोणाचा कट्टीन मराठी, श्रीगोंदा, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.